तर अजून बघणार आहे क्लास 10th चॅप्टर नंबर 3 सर्कल, त्यातला प्रॅक्टिस सेट नंबर बघणार आहे 3.1. बघा क्वेश्चन नंबर 1 मध्ये काय दिलं आपल्याला, इन द ॲबजॉनिक फिगर द रेडियस ऑफ द सर्कल विथ द सेंटर सी इज 6 सेंटीमीटर अँड लाईन ए बी इज अ टँजंट ॲट ए. ठीक आहे, अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. काय दिलं तर आपल्याला फिगर दिलेली आहे, त्यातला पॉईंट सी जो आपला सेंटर पॉईंट आहे आणि त्यातून एक लाईन पास केलेली आहे, त्याचं काय बनलं तर आपला पॉईंट ए वरती तो किती सांगितलं आपल्याला तर 6 सेंटीमीटर दिलेला आहे. आता फर्स्ट क्वेश्चन विचारला आपल्याला, व्हॉट इज द मेजर ऑफ द अँगल सी ए बी अँड वाय. ठीक आहे, सी ए बीचा बघा, सी ए आणि बीचा आपल्याला काय करायचं तर मेजर अँगल सांगायचा. काय दिलेलं तर सोल्युशन बघा, इन द फिगर काय तर आपला सी आणि ए काय तर आपला रेडियस दिलेला आहे, म्हणजे ठीक आहे ना, याला आपण काय म्हणतो सेंटर झाला आपला. इथून जो पॉईंट या सर्कलला टच होईल, जी लाईन आपली सर्कल टच होईल त्याला काय म्हणतो आपण कॉर्ड म्हणतो. ठीक आहे, कॉर्ड आणि रेडियस सुद्धा म्हणतो. मग काय लाईन ए बी जर काय तर आपला टँजंट ॲट ए म्हटलं आपण, त्याला काय होईल तर आपला टँजंट लाईन होऊन जाईल पॉईंट एला सी टू एपर्यंत. आणि लाईन ए बी परपेंडिक्युलर आहे कशाला, लाईन ए बी कशाला परपेंडिक्युलर आहे आपल्याला सी एला. ठीक आहे, म्हणून काय तर आपला टँजंट थिरम म्हणजे काय तर अँगल सी ए बी काय म्हणतात आपला 90 डिग्रीचा आपला अँगल तयार होईल. ठीक आहे, सेकंड बघा काय म्हटलं तर, व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ द पॉईंट सी फ्रॉम अ लाईन ए बी अँड वाय. ठीक आहे, पॉईंट सीचं बघा, पॉईंट सी इज द रेडियस सांगितलं आपण आणि सी एची व्हॅल्यूसुद्धा आपल्या गिवनमध्ये काय दिलं तर 6 सेंटीमीटर दिलं आहे. मग ए बी ॲट टँजंट ॲट ए म्हटलं, मग ए तर आपला सेंटर दिलेलं, टँजंट ॲट ए म्हटलं ना आपलं. मग ए बी कशाला आहे तर आपला परपेंडिक्युलर टू द सी ए काय तर आपला टँजंट थेरम इथे लागून, म्हणजे डिस्टन्स ऑफ द पॉईंट सी फ्रॉम द लाईन ए बी इज किती तर आपला 6 सेंटीमीटर होईल. ठीक आहे, थर्ड क्वेश्चन आपल्याला विचारला आहे, डी ए बी इज इक्वल टू 6 सेंटीमीटर अँड फाइंड डी बी सी. काय करायचं आपल्याला तर बी सीची व्हॅल्यू फाइंड आउट करायचं. बघा आपण अँगल सी ए बी आधीच काढलेला आहे, किती तर आपला 90 डिग्रीचा आहे म्हणून. नंतर अँगल सी बी स्क्वेअर घेणार. आता इथे काय करायचं आपल्याला तर पायथागोरस थेरम यूज करायचा आहे. ठीक आहे, म्हणजे काय नंतर बी सी स्क्वेअर इक्वल टू घेतला आपण ए बी स्क्वेअर प्लस घेतला आपण ए सी स्क्वेअर. ठीक आहे, म्हणजे काय नंतर बी सी स्क्वेअर इक्वल टू घेतला आपण ए बी, ए बीची व्हॅल्यू किती आपली 6 स्क्वेअर, ए सीची सुद्धा किती आहे तर 6 स्क्वेअर घेतलेलं आहे. म्हणजे काय म्हणतो बी स्क्वेअर इक्वल टू घेतले आपण 2 मल्टिप्लाइड बाय घेतला आपण 6 स्क्वेअर, म्हणजे किती येतात बी सी इक्वल टू घेतला आपण तर 2 मल्टिप्लाइड बाय 6 स्क्वेअर, म्हणजे किती येणार तर इथे 6√2 सेंटीमीटर. म्हणजे डी इक्वल टू किती आहे तर बी सी इक्वल टू 6 सेंटीमीटर येणार आहे. फोर्थ विचारलं आपल्याला, व्हॉट इज द मेजर ऑफ द अँगल ए बी सी अँड वाय. ठीक आहे, काय दिलं तर इनर ट्रायंगल कोणता आपला ए बी सी, त्यातला ए सी काय ए सी आणि ए बी काय घेतलं आपल्याला आता तर 6 सेंटीमीटर भेटलेलं आहे आपल्याला. नंतर अँगल ए बी सी किती तर आपला अँगल ए बी सी इक्वल टू आपण अँगल ए बी सी घेतलेला आहे. मग काय अँगल ए बी सी इक्वल टू ए सी बी किती तर आपला अँगल एक्स घेतला, आपल्याला फाइंड आउट करायचा म्हणून आपण व्हॅल्यू घेतली त्याची एक्स. आता इनर ट्रायंगल ए बी सी अँड अँगल सी ए बी प्लस घेतला आपण अँगल ए बी सी प्लस ए सी बी किती तर आपला टोटल किती होईल तर हा 180 डिग्रीचा आपण काय घेतला तर याच्यात अँगल घेतला, म्हणजे काय तर हा हाफ सर्कल म्हणू शकतो आपण त्याला. ठीक आहे, आता 90 डिग्री प्लस काय केलं व्हॅल्यू पुटअप करायची आहे आम्हाला. काय करायचं व्हॅल्यू पुटअप करायचे, सी ए बीची व्हॅल्यू किती 90 डिग्री आहे, अँगल ए बी सीची आपल्याला माहिती नाही म्हणून एक्स घेतलेली आहे. नंतर ए सी बीची व्हॅल्यू माहिती नाही म्हणून आपण एक्स घेतली आहे आणि इथे किती टोटल अँगल आपला 180 डिग्री आहे. आता 90 डिग्री प्लस केला आपण 2x आणि इक्वल टू केला त्याला 180, म्हणजे काय येणार तर इकडे 2x इक्वल टू घेतला आपण 180 आणि मायनस करून 90मधून तर किती येणार तर आपला 90 डिवायडेड बाय केला म्हणजे 2, म्हणजे आपला आन्सर किती येईल तर ते 45 डिग्री, म्हणजे अँगल ए बी सी किती येतं. क्वेश्चन नंबर 2 बघा, इन ॲबजॉनिक फिगर अँड ओ इज द सेंटर ऑफ दिस सर्कल. ठीक आहे, ओ काय दिलं आपल्याला सेंटर ऑफ द सर्कल दिलेलं आहे. फ्रॉम द पॉईंट आर कशापासून तर पॉईंट आर पासून आपल्याला दिलेलं आहे. आणि सेगमेंट आर एम बघा, सेगमेंट आर एम दिलेलं आहे, सेगमेंट आर एन दिलेली आहे. आर टँजंट सेगमेंट टू टच द सर्कल ॲट एम. ठीक आहे, टच होत आहे आणि एनला सुद्धा. ठीक आहे, दोन्ही साईडने आपल्याला टच करतात पॉईंट आरला. इफ ओ आर इज 10 सेंटीमीटर, आता हे ओ आरची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 10 सेंटीमीटर अँड रेडियस ऑफ द सर्कल इज 5. ठीक आहे, इथपर्यंत आपल्याला व्हॅल्यू किती तर 5 सेंटीमीटर दिले आहे. अँड देन फर्स्ट क्वेश्चन आपल्याला विचारतात की व्हॉट इज द लेंथ ऑफ द ईच टँजंट सेगमेंट, म्हणजे आपल्याला याची व्हॅल्यू काढायची, म्हणजे आर एमची काढायची नंतर आर एनची काढायची. ठीक आहे, नंतर सेकंड क्वेश्चनमध्ये काय विचारलं, व्हॉट इज द मेजर ऑफ द अँगल एम आर ओ. नंतर आपल्याला एम आर आणि ओची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. आणि व्हॉट इज द मेजर ऑफ द अँगल एम आर एन, नंतर आपल्याला एम आर आणि एनची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ठीक आहे, फर्स्ट बघा आपल्याला काय घ्यायचं तर सेगमेंट आर एम अँड सेगमेंट आर एन आर अ टँजंट टू द सर्कल विथ द सेंटर ओ आहे. हे टँजंट आहे सर्कल ओला, पॉईंट ओमध्ये आहेत. नंतर इन ट्रायंगल कोणता तर आपला ओ एम आणि आर घेतलेला आपण. ठीक आहे, इथं काय नंतर हा आहे 90 डिग्रीचा आपला राईट अँगल ट्रायंगल बनता इथे. नंतर पायथागोरस थेरम आपण ते यूज करणार आहे. ओ आर स्क्वेअर इक्वल टू घेतला आपण ओ एम स्क्वेअर प्लस आर एम स्क्वेअर.
ओ आरची व्हॅल्यू आपल्याला सांगितली होती त्यांनी की 10 सेंटीमीटर आहे, म्हणजे 10 दिलेली होती. ओ एमची व्हॅल्यू आपण घेतली आहे 5 स्क्वेअर आणि आर एमची आपल्याला फाइंड आउट करायचं. 10चा स्क्वेअर घेतो आपला 100, 5चा स्क्वेअर आपला 25 प्लस घेतला आपण एम आर स्क्वेअर, आर एम स्क्वेअर. आता काय होणार इथे तर 100 मायनस करणार आपण 25, म्हणजे आपला आन्सर किती येणार इथे 75 आर एम स्क्वेअर येणार आहे. नंतर बघा आर एम इक्वल टू घेतला आपण √75. आता हा कसा तर स्क्वेअर नाही आहे म्हणून काय होणार तर आर एम इक्वल टू घेतला आपण आर एनला. मग द लेंथ ऑफ दी इच टँजंट सेगमेंट किती आहे तर आपला 5√3 घेतलेला आहे. आपण काय घेतलं तर 5√3 घेतलेला आहे. आता सेकंडमध्ये आपल्याला काय विचारलं तर बघा इन अ ट्रायंगल आर एम किती आपला हा 90 डिग्रीज अँगलमध्ये, त्यातली ओ एमची व्हॅल्यू आपली 5 सेंटीमीटर आहे अँड ओ आरची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 10 सेंटीमीटर. आणि काय याचं ओ एम म्हणजे काय घेऊ आपण त्याला तर 1/2 ओ आर घेणार आहे व्हॅल्यू. म्हणजे काय येणार तर आपली व्हॅल्यू तिथे तर एम आरची व्हॅल्यू किती येणार तर 30 डिग्री येणार. म्हणजे काय सिमिलरली तसंच एन आर ओची व्हॅल्यूसुद्धा आपली काय येणार तर 30 डिग्री येणार आहे. ठीक आहे. थर्ड विचारलं होतं आपल्याला एम आर एन इक्वल टू घेतला आपण एम आर ओ प्लस घेतला आपण त्याला एन आर ओ, म्हणजे किती होतं 30 + 30 किती होणार तर आपला 60 डिग्री. म्हणजे एम आर आणि एनची व्हॅल्यू किती तर आपली 60 डिग्री होणार आहे. थर्ड बघा सेगमेंट आर एन अँड सेगमेंट आर एन ऑन अ सर्कल विथ द सेंटर ओ अँड प्रूव्ह दॅट द ओ आर बायसेक्ट टू एम आर एन अँड ॲज वेल ॲज एम ओ एन. ठीक आहे. काय करायचं की हा बायसेक्ट होते आपल्याला असं तिथे दाखवायचं. तर बघा इन ट्रायंगल कोणता आपला तर ओ एम आर आणि ओ एन आर दिलेला आहे. आता सेगमेंट आर एम कशाला म्हटलं कॉन्करंट आपण तर आर एनला. ठीक आहे. बाय टँजंट थेरम आपला यूज केलेला आहे. नंतर सेगमेंट ओ एम कॉन्करंट म्हटलेला आहे कशाला तर ओ एनला, रेडियस ऑफ दिस सेम सर्कल, कारण की दोन्ही याचा रेडियस काय तर आपला सेम दिसत आहे. आता ओ आर आणि ओ आर काय तर दोन्ही याच्यात काय झालं तर हा कॉमन पॉईंट आहे आपला. ठीक आहे. म्हणजे कॉमन साईड दिली आहे. आता अँगल कोणता तर आपला ओ एम आर कॉन्करंट टू ओ एन आर, म्हणजे काय तर आपला साईड आहे तर टेस्ट इथे लागू होऊन जाते. मग आता अँगल घेतला आपण एम आर ओ कॉन्करंट टू एन आर ओ, तर आपली व्हॅल्यू काय तर सेमच राहील. म्हणजे काय तर सेगमेंट ओ आर बायसेक्ट करू शकते कशाला तर एम ओ एनला. फोर्थ बघा व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन द टू पॅरलल टँजंट ऑफ द सर्कल हॅव्हिंग द रेडियस 4.5 सेंटीमीटर अँड जस्टिफाय द आन्सर. ठीक आहे. बघा काय करणार आपण आधी डायग्राम ड्रॉ करून घेतलेले आपण. ठीक आहे. आता सोल्युशनमध्ये का ओ एम इक्वल टू घेतला आपण ओ एन, ओ एम आणि ओ एन काय दिलं तर आपल्याला दोन्ही 4.5 दिले आहे, म्हणजे हे आपलं गिवन आहे. आता लाईन ए बी घेतली आहे पॅरलल टू कशाला म्हटलं आपण त्याला आर एसला. आपण काय केलं तर याला कन्स्ट्रक्ट केलेलं आहे. ठीक आहे. आणि गिवनमध्ये काय येणार तर आपलं लाईन पी क्यू घेतलेली आहे आपण आणि लाईन आर एस काय तर आपलं गिवन आहे. नंतर लाईन ए बी पॅरलल टू कशाला तर पी क्यूला आणि आर एसला सुद्धा. मग आता ओ एम पी घेतलेलं आहे आपण. ओ एम पी किती तर आपला ओ एम पी आणि ओ एन पी किती तर आपला दोन्ही आपल्या किती तर 90 डिग्री बाय टँजंट थेरम फॉर अ लाईन पी क्यू पॅरलल टू लाईन ए बी घेतला आहे. आणि अँगल ओ एम पी अँड अँगल ए ओ एन किती आपला 90 डिग्री. आता लाईन पी क्यू पॅरलल टू घेतला आपण लाईन ए बीला. काय तर आपला लाईन पी क्यू घेतला कशाला तर लाईन ए बीला आहे पॅरलल म्हटलं त्यांचे, म्हणजे 90 डिग्री आहे. लाईन आर एस पॅरलल टू घेतला आपण ए बीला. बघा लाईन आर आणि एस घेतले, लाईन आर आणि एस घेतले आपण कशाला तर ए बीला. कशाला तर ए बीला दोन्ही सेमच आहे. म्हणजे काय ना तर अँगल ओ एन आर इक्वल टू घेतले आपण ओ एम, म्हणजे किती आपला 90 डिग्री आहे. नंतर अँगल ओ ए ओ एन प्लस घेतला आपण ए ओ एम, म्हणजे किती तर 90 डिग्री प्लस 90 डिग्री दोन्ही किती तर आपले मिळून 180 डिग्री. आता अँगल ए ओ एन अँड अँगल काय घेतला आपण त्याला अँगल ए ओ एम फ्रॉम काय तर आपला लिनियर पेअर रेज अँड ओ एम एन काय तर आपला रे ओ एन. आता अपोजिट रेज आणि पॉईंट घेतले आपण एम ओ एन आर काय तर आपला कोलिनियर पॉईंट कोणता आपला 4.5 पर घेतला आपण 4.5, म्हणजे एम एनची व्हॅल्यू किती तर ओ एम प्लस ओ एन घेतली म्हणजे किती तर आपला 9 सेंटीमीटर